आता काही शिट्ट्या वाजल्या म्हणून सांगतो, शिट्ट्या वाजता तो तमाशाचा फड, टाळ्या वाजता तो कीर्तनाचा फड, ऊस तोडता तो ऊसटीची चर्चा. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तरुण पिढीला पण त्यांच्या चर्चा झालेल्या आहेत. तंत्र मंत्र आणि यंत्र आणि ग्रंथ आणि यांना भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो. तीर्थ आणि संत याचं एकत्रीकरण म्हणजे कुस्ती. चुकून माझ्याकडून काही शब्द गेला माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि काही चूक झाली तर सांगा, दुरुस्त करतो. कारण मी रोज फडाला आहे. चुकून माझ्याकडून काही शब्द जायला नको. मला वाटतं आता शेवटची कुस्ती लागते का? 50,000 आणि चांदीची गदा. आता म्हणजे कुस्ती निकाली म्हणजे चितपट. इधर देखो, इधर अशी कुस्ती. वाह. एकमेकाला भिडले. कुस्ती दोन वादळ. मी पैलवान पानसरे मुद्दाम. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. ये देखो, ये देखो, बहुत बढ़िया कुश्ती. आपको कौन जीत रहा है कुश्ती? ये देखो, बहुत बढ़िया कुश्ती है ये. पकड़ ली पहिल्या झटक्यात. मुकाबला आपको देखने को मिलेगा. बहुत बढ़िया, बहुत. ये देखो, गौरव देवरे और ऋतिक राजपूत पहलवान है. चांदवड़ और ढोलिया का मुकाबला है ये. देख सकते हैं ये जाम पावर फैसले पे. और देख सकते हैं पब्लिक कितनी शांत है यहाँ पे. पूरी टीम है इनकी, पूरी टीम ने बहुत अच्छा दंगल कराई और सभी पहलवानों को नगद इनाम और क्रूज और हर चीज से नवाजा. यहाँ पे देखो श्री दत्त यामशाला येवला. भैया मुझे मराठी और हिंदी आती है. बहुत बढ़िया दंगल चल रहा है. आपको महाराष्ट्र के येवला में चल रहा है, नासिक जिले में आता है ये. सापाच्या तोंडातून शिकार सुटणं मुश्किल असतं. ये कुश्ती हमारे चैनल पे पहली बार आपको देखने को मिलेगी. किती वाजले दोनों किती पहलवान उत्तम पहलवान है और क्षेत्र में एक ऋतिक राजपूत जो ऊपर है ढोलिया के पहलवान है, जो नीचे है वो चांदवड़ के पहलवान है गौरव देवरे. और ये सूरज पहलवान घूम रहे हैं. जामबाऊ है. बहुत बड़े आयोजन है ये, सफल आयोजन. आपको वही मेहनत लगती है. आप वीडियो लाइक करें, शेयर करें, चॅनल सबस्क्राइब करना. वाजवणारे तुमची रक्कम घेऊन जा. बहुत बढ़िया कुश्ती है. बहुत बढ़िया, बहुत सगळ्यांचे पैसे मिटवले. जरा कुश्ती रुक नहीं रही आपको देखने को. बापरे, जरा नहीं रुकेगी कुश्ती. नागपट्टी लावण्याचा प्रयत्न. आणि आमच्याकडे कोणाचं बक्षीस आलेलं हो. आणि ही चिठ्ठीदाराची पद्धत सोलापूर कोल्हापूर आपल्याकडे नव्हती पण सुरू झाली. दोन्ही कोणाला आधी विचारलं जातं चिठ्ठीदाराची का परवानगी द्यायची का. यस यस नो वा. आणि खरोखरच शंभूदादा जावळे, अर्जुन जावळे हो. चांदवडचे वस्ताद, तुमचं या ठिकाणी कौतुक आहे. विनंती आपण इकडे या. आणि सोबत सुरेश जावळे, सर्वांचं कार्य महान कार्य पहा हो. आणि वस्तांचा सन्मान केला जातोय. त्यांचं त्यांना बक्षीस दिलं जाते. रोखोक आणि मानाचा फेटा. वा, रोखोक बक्षीस. कुस्ती क्षेत्रासाठी ज्यांनी कार्य केला, कुस्ती क्षेत्रात
क्षेत्रातले वाचतात पंच मंडळे यांचं मानधन सगळ्यांचं मानधन मिटवलं. वा हो वांजरगावच्या रावसाहेब तात्या माफी मागतो बर का. हो डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वाघाला याच वाघाने पाडलं होतं पण शिक्षण नव्हतं स्पर्धा माहिती झाली नाही वाचता नाही आलं नाहीतर हे रावसाहेब तात्या महाराष्ट्र केसरी एकदा नव्हे दोनदा झाले असते. वांजरगावचा गाण्या वाघ हो वांजरगावचा घाण्या वाघ रावसाहेब तात्या यांचाही सन्मान केला जातो. डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वाडर यांना धरल्यास चारी मुंड्या चित केलं. हो या तात्या इकडे या तात्या. हो तात्या आमचे पण गुरु आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याचं वादळ अहिल्यानगर जिल्ह्याचं वादळ एक तुफानी वादळ कुस्ती क्षेत्रातलं वादळ. हो तशी सोडली जाणार नाही. वा पंचांचा निर्णय ही कुस्ती काटा आहे. पैलवान दोनों को भी कुस्ती जीत केल्यानंतर 30 सेकंद पाठीवर दाबून धरायची असते. कुस्तीत बदल झालेली हेच आपल्याला कळलं नाही आणि म्हणून आपण माग राहिलो. नाहीतर आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कुस्ती पण युरोपीय लोकांनी प्रत्येक वेळेस नियम चेंज केले. 30 सेकंद 2 मिनिटं गादीवरली कुस्ती वेगळी मातीवरली वेगळी. आपल्याकडं गादी नव्हती. आशियाबाद ऑलिम्पिकला लढले त्यांना गादी माहीत नव्हती तरी ऑलिम्पिकचं पदक आणलं. कोणतंही कारण सांगितलं नाही. सगळ्यात कमी वजनाचा बरं का आणि सगळ्यात कमी उंचीचा तो आशियाबाद जाधव ऑलिम्पिक होता पहिला आपल्या महाराष्ट्रात. आणि हो या कुस्तीसाठी शंभूदादा जावळे नगरसेवक पैलवान शंभूदादा जावळे नगरसेवक आणि सोबत पैलवान सुरेश जावळे महाराष्ट्र चॅम्पियन राम लक्ष्मणाची जोडी आणि स्वतः झळ पोहोचून आपल्या खिशाला हो तमाशा असताना हो छामछूम असताना झिंगा हो अजून पैसे उधळले असते खिशात हात घातले असते काही तर कपडे काढले असते. पण एक कुस्त्याची एक चांगली परवडी कुस्त्याचं एक चांगलं मैदान निर्माण केलं आणि त्या कुस्तीसाठी त्यांनी त्याग केला. हो ते पैलवान आहेत त्यांना कुस्तीची जाण आहे कुस्तीवर प्रेम आहे कुस्तीवर विश्वास आहे कुस्ती श्वास आहे. आणि मी एक परत वाक्य बोलतो परत माझी एकच इच्छा आहे घेईन मी जन्म याचसाठी देवा याच मातीची सेवा साधावया. बरोबर आहे बरोबर आहे. वा 2 मिनिटं जान धरला परवानगी आहे. हा 2 मिनिटांनी जान सोडावं लागेल. हो बरोबर आहे. कुस्तीत बदल झालेले आणि ढोलकीवाले तुमचं कौतुक आहे कौतुक. वा वा या ठिकाणी मंगल सिंग परदेशी धोबी नावाचा बादशाह तुमचं कार्य महान आहे. सोबत अर्जुन भाऊ जावळे कला जैन नाव हो शिकार सुटली. असं उठून जातं बरं जाण का दिली अहो पैलवानाचे हात नाही ते हातोडे सोनार के और एक लवहर के सोनाराचा टुप्पू लवहराचा एकच गच्च म्हणून माता सोनार के ते हा
जीव जाऊ शकतो. सोपा नाही. माझ्याकडून एका ठोक्यात डोकं फुटलं होतं. गणपती पाहायला पुण्याला गेलो. अचानक झाली. एकच ठोका टाकला. डोकं दूर काळा लागतो आणि काय म्हणून पळून आलो. 14 वर्षापूर्वीची घटना आहे. हो, पैलवानाचे हात सोपे नसतात. कारण एवढी मेहनत करावी लागते. पाठ 3ला उठावं लागतं आणि याच मातीला घामाचा अभिषेक करावा लागतो. पैलवान म्हणजे काय? ऐन तारुण्यात साधू संतावणी राहून मस्तीचा खुराक खाऊन पाठ 3ला उठून याच मातीला घामाचा अभिषेक घालतो. अशा मर्दाला पैलवान म्हणतात. नुसतं पैलवान फिरायचं नाही. आरोग्य फलोत सर्व धर्म साधने. आरोग्य देणारा एक घटक आहे. शक्तियुक्ती. हो हो, काय करायचं पैशाचं? आपल्या शरीराची किंमत होऊ शकत नाही. आरोग्य एका ज्ञानोबासारखं ज्ञान नाही, नामदेवासारखी भक्ती नाही आणि तुकारामासारखं वैराग्य नाही. अशी ती कुस्ती. दोघे एकमेकाला चर्चा करतात आणि बोलून सांगतात. बघा आता, बघा बघा, अशी माती टाका बरं शेजाऱ्याच्या अंगावर. काय होतं बघा, उचला टाका. पण ही प्रेमाने टाकलेली माती. हे कुस्तीचं प्रेम. तुम्हाला गावाचा इतिहास सांगितला होता बा. हो, बरं, दोघांची समोरासमोर कुस्ती. चांगल्या डावातून वाचला बर का. तिथं झोळी डाव ध्यानात आला असता तर डाव अनेक आहेत. कोणता कधी लावायचा, किती वाकायचं, किती झुकायचं. थोडं जरी चुकलं डाव चुकतो का? पैलवान म्हणजे कोण? पैलवान म्हणजे कोण? चाणक्य आणि बुद्धिमान, त्याचं नाव पैलवान. एकदा डोक्यात विचार आला काय? हो, डोक्यात आलं आणि हाताने केलं. हे पहा, पैलवानाचे कान का बनलेले असतात? हे पहा, कुस्ती खेळताना हाताचे फटके कानावर लागतात आणि परत ऐका, कान उघडे ठेवा. सगळ्यात प्रथम गरम होतात ते कान. सगळ्यात प्रथम ऊन लागतं ते कानाला. थंडी जाणवते कानाला. आणि म्हणून कुस्ती खेळताना जर ठोका लागला तर कानाच्या शिरा फुटतात आणि पैलवानाचे कान फुटतात. आणि म्हणून पैलवानाचे कान बनलेले असतात. बजरंग बलीचं देण येते. उघडे लायसन पैलवानकी असल्याचा पुरावा आहे. आणि हे पण म्हणतात पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो. गुडघ्यात मेंदू नसतो, मेंदू डोक्यात असतो. पण इंग्रजांनी मुद्दाम आपल्याला बदनाम करण्यासाठी वापरलेलं वाक्य आहे. पैलवान डोक्याची आलं ते शरीराने केव्हाच करून टाकतो. डोक्यात येण्याच्या आधी शरीराने कृती घडते. आणि म्हणूनही म्हटलं जातं पैलवानाचा मेंदू. पैलवानने एकदा ठरवलं हा, एकदा डोक्यात आलं म्हणून 1942 ची क्रांती म्हणजे पैलवानाची क्रांती. 1942 चा बंड म्हणजे पैलवानाचं बंड. दोघांनाही सूचना चालू येतात. आता दादाच माती टाकतात. प्रमाणे टाकलेली माती कमी पडली. आंघोळ पाठ 3ला उठून एक घामाची आंघोळ करतात. घामाची आंघोळ आणि याच मातीला घामाचा
बुद्धी, चाणक्याची बुद्धी, भीष्माचे वचन, कर्णाचे दान, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद आणि अहिल्या मातेची बुद्धी, न्याय बुद्धी. बापरे, कानाला कसं पकडलं तिथं, कानाला हे मनगट लागलं, कांबी म्हणतात त्याला. हो, वाघसिंहाची झडप, काय झुंज झाली दोघांची. वा, झुंज. पैलवान कुस्ती करायची बरं का दोघांनी. आणि कुस्तीत कधी कधी हरल्यापेक्षा जिंकल्याची जास्त चर्चा होती. शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरीला हरला, पण का हरला खूप मोठी चर्चा झाली. जिंकला असता तर DYSP झाला असता, पण तो सध्या जिल्हा क्रीडाधिकारी आहे. हो, आणि परत दोघांची मातीने आंघोळ झाली. आणि हेच लाल माती अंगावर जर घेतली तर पवित्र माती असते. ही माती फक्त महाराष्ट्रात. जो पहिले खाली घे, नाही मग कुस्ती दोघं कॅन्सल. बरोबर आहे. बापरे, किती शांतता. टाचणी पडली का आवाज झाला असता. एवढं पब्लिक. हे बघा, कुस्तीला लई वेळ आहे का बसणारे बाकीचे लोक, आम्ही आहे रात्रभर. ते बाकीचे लोक त्यांना जायचं बाहेर गावाला. कुस्ती मान्य करावं लागेल, कुस्ती होत नाही बरोबरी. जो पहिले खाली घेईन त्याला कुस्ती मान्य करावं लागेल. जो नाही म्हणणार गदा यांना देऊन टाकू, जो हा म्हण त्याला. हमका निर्णय घेतला. तुम्ही पुकारा काय म्हणतो मी, करा तुम्ही. आणि जो खाली घेईन त्याला गदा मिळणार. हा, आणि जो ज्याला नाही खेळायची, हो, जो डाव करून खाली घेईल पण आतमध्येच. 10 मिनिट कुस्ती चालू द्या, नंतर निर्णय घ्या. हा, चला 10 मिनिट. ठीक आहे. 5 मिनिटं. हो, 5 मिनिटं फक्त. वा, बरं 10 मिनिटं, चला 10 मिनिटं. हो, खेळा खेळा. 10 मिनिटं कुस्ती. 10 मिनिटानंतर आणि 10 वाजले बरं का. हो हो, असू द्या काय नाही. हो, टाइम लावला. बरोबर 10 वाजले, बरोबर 10 मिनिटाचा टायमिंग. वा वा, 10 मिनिटाचा टायमिंग. 10-10. ठीक, चालेल. काही मिनिटं, रुको रुको. 5 मिनिटं आलीत पाहता. बरोबर आहे, हे बघा वेळ नाही आम्हाला. खरे. ही कुस्ती फक्त 5 मिनिटं होईल. बरोबर आहे. यस, हो, या कुस्तीला कुस्ती फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटं. 5 मिनिटं झाल्यानंतर जो पहिले खाली घेईल तो विचारायला तुम्ही टाकू आम्ही पैसे. सांगू. आयोजकाचा निर्णय सगळ्याला मान्य आहे. वा, 10 वाजून 1 मिनिट झाला. ओ, भले, भले, भले. आता कुस्ती मिनिटावर आले. तासाची कुस्ती मिनिटावर आली. घंटेची कुस्ती मिनिटावर. आता दोघांचे सुरू झालं. काय करायचं, डोक्यातलं विचार चक्र सुरू झालं. आता आणि पंच अनिल पैलवान धुळे पंच म्हणून काम पाहतात. आणि जांबूदादा पैलवान. हो, 2 मिनिटं झाले. वा, आलेले सर्व तज्ञ सुज्ञ. हो, हा. आणि चुकून माझ्याकडून काही शब्द गेला मला सांगा, मी दुरुस्त करतो, पुढच्या फडाला जातो. कुस्तीचं वाचन लेखन चालू आहे. हो, बाप, डाव करण्याचा प्रयत्न. तिसरा, बरोबर आहे, मान्य.
ठीक आहे. ओ आणि पैलवान कुस्ती बरोबर आहे. हा हो, सर्व देणगीदार संचित शेट वैजापूरकर. वा हो, 51,000. वा 51,000 काही सेकंदात निर्णय होऊ शकतो. हो अहो, पैलवान वर्ष 3ला उठतात. पैलवानाला घरही माहीत नसतं, मोबाईल पण नसतो. पहाटे 3ला उठायचं. आता दोघांनाही त्याचं माहिती, त्याला सांगायचीच गरज नाही. हो हो, झाले. त्यातले किती मिनिटं झाले? साधारण 3 मिनिटं. 4था मिनिट चालू आहे. पैलवान शेवटचा मिनिट. वादळानंतरची शांतता. एकदा जय घोष करा. बोल बजरंग बली की. जे म्हणणार नाही ते मुके होणार पुढच्या जन्मी. बोल बजरंग बली की. बोल बजरंग बली की. आता कुस्ती होणार. आता ज्याची भक्ती ज्यादा त्याला बजरंग बली प्रसन्न होणार. हो, हे वैशिष्ट्य. बजरंग बली 4 मिनिटं झाली. बरोबर आहे. बजरंग बली चिरंजीव आहे आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपात कुठं ना कुठं संचरत असतात. शेवटचा मिनिट चालू आहे. हो, शिकार पकडण्यासाठी कशी दबी धरली. वा सज्जन प्रेक्षक, तुम्हाला धन्यवाद. एवढी शांतता. शेवटचा मिनिट आहे आणि हो आणि प्रश्न. बच गयो, पकड़ो गयो, बच गयो, फिर भी पकड़ो गयो. आता पंचांचा निर्णय. बापरे, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. बाहेर कुस्ती देशात दिली जात नाही बरं का. गुड याला लागण म्हणून बाहेर कुस्ती जात नाही. आम्ही उभे राहून हो, हे लागून जाईल. एका हप्त्यामध्ये दुसऱ्याने करायची. हो आणि वा, तुमचं मैदान लाईव्ह पाहतात बाहेरचे. माझ्याकडे फोन आले आणि माझ्या फोनवर जवळ 2,000 रुपये टाकले बापावरांनी कॉमेंट्रीसाठी. आता तुम्ही सांगा, मी निर्णय घेतो. ओ खाली बसा, माग खाली बसा. विनंती आहे, खाली बसा. पुढचे खाली बसून पण कुस्ती दिसती. विनंती आहे पा, तुम्ही आतापर्यंत खूप छान सहकार्य केलं. विनंती आहे, काही मिनिटं खाली बसा फक्त. आणि पंचांचा निर्णय अंतिम आहे. आपलं मैदान लाईव्ह आहे. 1 मिनिटाची वाट बघतो आम्ही, फक्त 1 मिनिटाची. आम्ही कोणाला असा निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर आहे. त्यांच्या मनाला विचार करा. काव सेठ, हो, आम्ही त्यांना 1 मिनिटाचं हे कॅमेरामन सगळं लाईव्ह दाखवतात. 1 मिनिट थांबा. कसं आहे, ही जागा आमच्या मोठ्या आकडा आहे, पण इथे कोणाला डोक्याला लागला असायला आमची पद्धत आहे. तर बाहेर कुस्ती केल्यानंतर दोन्ही उभे राहावं लावायचे. कोणी आता त्याचा त्यांनी जर आणला त्याला बी आम्ही उभे लावलं असतं. हा आवाज बहुत टाइम हो गया सेठ, टाइम भी हो गया. हो, आपली ही सगळी चर्चा लाईव्ह चालू आहे का? तालमीतले पोरं पाहतात, सूचना करतात, मेसेज टाकतात. बरोबर आहे. पैलवान
नियमच येतो कुस्ती जागेवर करायचं. नाहीतर तुम्ही इकडे बाहेर येतात माणसात कुस्ती खेळायला. सगळ्याला नियम सारखे कुस्ती मध्येच केली पाहिजे. बरोबर आहे. हा पैलवान या आणि परत कुस्ती. शेठ दादा तुम्ही सांगा तुमचा निर्णय मान्य करू. आता हमने 1 मिनट टाइम दिए, हम इस पे अन्याय नहीं करना चाहते. हो बाळासाहेब संचित तुमचा निर्णय सगळ्याला मान्य आहे. आता अरे वो आ रहा नहीं ना पॉइंट में. बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता परत हो भैया पॉइंट वर परत कुस्ती या पैलवान. भैया आता परत दोघालाही सूचना दिलेल्या आहेत. आता बाकीच्या कोणी जागा सोडू नका. 1 मिनिटासाठी विनंती आहे सगळ्यांना. या ठिकाणी अधिकारी उपस्थित आहेत. 1 मिनिटासाठी जागा सोडू नका. आपलं मैदान लाईव्ह चालू आहे आणि माझ्या कुस्ती कॉमेंट्रीसाठी या ठिकाणी 2-2 हजाराचं बक्षीस आलेलं आहे बाहेरून. ओ सर गदा लो गदा. आणि 2 मिनिटं. आणि कुस्ती निवेदक शरदराव भालेराव सर. हो 2 मिनिटाचा टाइम कुस्ती चितपट. आणि याच कुस्तीसाठी अनेक लोक बाहेरून लाईव्ह पाहतात तालमीत बसून. अनेकांचे फोन चालू आहेत आणि या कुस्तीकडे अनेकांचं लक्ष चालू आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं या कुस्ती मैदानाकडे. हो बोलो काका. शेठचं म्हणणं आहे हो 1-2 मिनिटं फक्त 2 मिनिटं सोडून देऊ. 2 मिनिटानंतर कुस्ती. वाह वाह पॉइंट नहीं है. तुमचं कौतुक. वाह बाळासाहेब संचितीनं सुंदर निर्णय घेतलाय. 2 मिनिटानंतर निर्णय असेल आणि तो मान्यच करावा लागेल. आता वन्स मोर. हा नाहीतर पैसे नाही दादा नाही. हो आता खामका डेंजर निर्णय. खाली बसावं दादा. विनंती आहे. आपल्या येवल्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात चाललंय आज. हो ही कुस्ती जोडणाऱ्यांचं कौतुक आहे. ही कुस्ती खाली बसा दादा सगळे खाली बसा. आणि या ठिकाणी कुस्ती परत 500 रुपये पाठवले. विजय पैलवान जावळे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं कौतुक आहे. आणि आता जागा सोडू नका. खाली बसा. बसून दिसतंय. बसून सगळ्याला दिसतंय. हो वा असं मैदान होणे नाही. अशी कुस्ती असे योग. वा दोघे घामाने भिजले. माती टाकली तो घाम जिरलाय. परत घाम टाकलाय आणि दोघांची परत आटी तटीची. आता कुठला डाव लावायचा ज्याच्याकडे डाव शिल्लक आहे. बँक बॅलन्स शिल्लक आहे. डाव म्हणजे बँक बॅलन्स. बँकेत बॅलन्स नाही. हा वैजापूर मर्चंट बँक चेअरमन. वैजापूर मर्चंट बँकचे चेअरमन. वैजापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उद्योगपती बाळासाहेब संचेती. वैजापूर मर्चंट बँकचे चेअरमन. जर ही कुस्ती बरोबरी झाली ही गदा बँकेत लावण्यात येणार आहे. आठवण म्हणून बक्षीस मर्चंट बँक वैजापूर इकडे लावण्यात येणार आहे. वाह परत पैसे मागण बँक. हो वाह पुढच्या वर्षीचं बक्षीस जाहीर. त्यांच्याकडून परत 1,01,000
कुस्ती सुटते बरोबरी. सन्माननीय आदरणीय बाळासाहेब संचिती, तुमचे कार्य आदरणीय. तुमच्याकडून पुढच्या वर्षी 1 लाख बक्षीस दिले.